नमस्कार, मी अमृता आणि स्वागत करते आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये। तर आज आपला 9000 सबस्क्रायबरचा टप्पा पार झालेला आहे आणि आपल्या एवढ्या मोठी फॅमिली आता तयार होत आहे। तर बरेच प्रश्न पण येत आहेत आणि काही निगेटिव्ह पण प्रश्न येत आहेत, तर त्याची पण उत्तर मला द्यायची आहेत। कारण आपल्याला काही जास्त निगेटिव्हिटी पसरवायची नाही, तर त्यासाठी मी डिलीट केलेल्या आहेत अशा कमेंट्स ज्या खूपच निगेटिव्ह असतात। तर पण बऱ्याच जणांना असे प्रश्न पडू शकतात, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर पहिला प्रश्न आहे की शेती तुमचीच आहे का फक्त व्हिडिओसाठी तुम्ही शेतामध्ये जाता व्हिडिओ करण्यापुरतं? तर शेती आमचीच आहे आणि शेती आम्हीच करतो आणि व्हिडिओसाठीच पुरतं जात नाहीये, तर काम पण असतं, काम पण करतो। तर कामाचा व्हिडिओ बऱ्यापैकी म्हणजे होत नाही, कारण दोघं पण कंटिन्यू काम करत असलो की व्हिडिओ बनवणं सुद्धा आमच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा। त्यामुळे व्हिडिओ बनवतो कधी जेव्हा काम होतं तेव्हा एखादा बनवला तर। त्यात आणि मुलींना स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्ही शेतात जातो बऱ्यापैकी। तर मुलींना आणायचं पण टायमिंग व्हायच्यात आम्हाला आवरून यायचं असतं, किंवा मुलींना कधी कधी घेऊन जातो, तर त्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नाही। आता पावसाळा चालू झालेला आहे, भयंकर पाऊस आहे। बऱ्याच वेळा आम्ही शेतात पण गेलेलो आहे, परंतु मोबाईल हातामध्ये पण घेऊ शकत नाही, कारण सगळीकडे चिखल असतोय। परंतु आणि त्यात मोबाईल बाहेर काढला आणि इतकं वारं असते, त्यामुळे व्हिडिओ मी बऱ्यापैकी म्हणजे केलेलंच नाही अलीकडं। कारण भयंकर पाऊस चालू आहे आणि शेतामध्ये पूर्ण चिखल वगैरे आहेच, पण वारं पण भरपूर आहे। मी हा व्हिडिओ शेतातून करायचा म्हणून मी 2 वेळा शेतामध्ये जाऊन आले, परंतु इतकं वारं होतं, त्यात पाऊस पण चालूच आहे कंटिन्युअसली, तर त्यामुळे तिथं करता आलं नाही। म्हणूनच मी हा व्हिडिओ घरी बनवत आहे। तर शेती आमचीच आहे आणि आम्हीच करतो शेती। पुढचा प्रश्न आहे की सासू-सासऱ्यांना सांभाळत नाही म्हणून माझी म्हणजे आमची हॅप्पी फॅमिली। तर असं काही नाहीये, कारण आम्हाला सासू-सासरेच नाहीयेत। आमचे मिस्टर लहान होते तेव्हाच सासू-सासरे एक्सपायर झालेले आहेत। मिस्टरांना त्यांच्या आत्यांनी सांभाळलेलं आहे आणि लग्नानंतर पण आम्ही 1 ते 1.5 वर्ष त्यांच्याकडेच होतो राहायला। नंतर हे आमचं स्वतःचं घर आहे आणि इथं राहायला आलो। आणि मुंबईला मिस्टर पहिल्यापासून म्हणजे अगदी 3री पासून ते मुंबईलाच होते। ते आमचं लग्न झाल्यानंतर पण आम्ही 1-1.5 वर्ष मुंबईलाच होतो। त्यानंतर मग आम्ही गावी आलो आणि आमच्या घरी म्हणजे राहायला आलो इथं। तर त्यामुळं सासू-सासरे वगैरे कोण नाही, त्यामुळे सांभाळायचा प्रश्न येत नाही। आणि असते तर नक्की सांभाळलं असतं, खूप छान सांभाळलं असतं। तर हॅप्पी असणं म्हणजे सासू-सासरे नाहीत म्हणून हॅप्पी आहे, किंवा लांब राहतो म्हणूनच हॅप्पी आहे असं अर्थ होत नाहीये। तर तो एक गैरसमज असतो, तर तो पण दूर करायचा होता मला बरेच दिवस झालं। तर तसं काही नाही, आम्ही माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली एवढेच आमचं चौकोनी कुटुंब आहे। आणि याच्या पलीकडे आमच्या नंदुबाई आहेत, तर त्या पण ते त्यांचे मिस्टर आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांना, तर त्या त्यांच्या सासरे असतात। तर अशी एवढीच आमची फॅमिली आहे। तर पुढचा प्रश्न आहे की देवदेव कधीपासून आणि का व्हिडिओ पुरतं तू देवदेव करते? तर तसं काही नाही, आणि सांगायचं तर मी देवदेव आधीपासून करत नव्हते। काय कसं असते, काय तर चमत्कार घडल्याशिवाय पण आपण देवदेव करत नाही असं पण असतं बऱ्यापैकी। कारण काहीतरी आपल्याला अनुभूती यावी लागते तेव्हा जास्त विश्वास बसतो। तर असंच काय झालं आहे। तर मी एका शॉर्टमध्ये काहीतरी मी एका मोठ्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व सांगितलेलं आहे, परंतु एक अनुभूती आली होती खूप छान स्वामी समर्थांची। तर तेव्हापासून मी त्यांचं मी करते, जी सेवा करतात जमल माझ्या लहान मुलींच्या मधून, ते संसारामधून जमेल तेवढी सेवा करते। गुरुवारी ज्या दिवशी मिस्टरांना वेळ असेल तर त्या दिवशी औदुंबरला जाऊन येते। इथून थोडंसं लांब आहे, 1-पाऊण तास लागतो। ज्या दिवशी वेळ असेल तर आरतीच्या टायमिंगमध्ये जाणार असेल तर आम्ही जाऊन पटकन येतो आम्ही बऱ्यापैकी औदुंबरला। आणि तर त्यामुळे असं देवदेव असं जास्त पण करत नाहीये, तेवढं जेवढं जमल आपल्याला संसारात राहून परमार्थ करायचा असतो। तर त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होतं किंवा आपलं मनापासून इच्छा होते किती केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किंवा आपल्याला वेळ किती आहे हे पाहून सर्व आपण करत असतो। कारण सकाळची गडबड असते, मुलींचे डबे असतात, मिस्टर जॉबवर जातात, तर ते सर्व बघूनच मग जेवढी सेवा करता येईल तर तेवढी मी करत असते। त्या पलीकडे जास्त देवदेव वगैरे मी नाही काय करत। आणि कसं आहे, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी। आणि खूप खूप केलं म्हणजे देव प्रसन्न होतं असं काही नाही। रोज जमेल तेवढे मनापासून केले की स्वामी नक्की साथ देतात। तर व्हिडिओला कधी कधी क्लिअरिटी नसते, काही जणांचे म्हणजे हे होतं तुमचा व्हिडिओ खूप छान असतो तर क्लिअरिटी थोडी कमी। तर हो, जरा मोबाईलची क्लॅरिटीच कमी आहे, तर त्यामुळं आणि आमचे काय आता सध्या मोबाईल नाही नवीन घेऊ शकत, तर त्यामुळं या व्हिडिओवरती जमन तसे आणि जमन तेवढे व्हिडिओ बनवते। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पाहा, व्हिडिओ क्लॅरिटीकडे थोडंसं दुर्लक्ष करा
आणि नक्की व्हिडिओ पाहत जा, कारण भविष्यात जमेल तर घेऊ आम्ही नवीन मोबाईल, परंतु काही दिवस तर ॲडजस्ट थोडं करावं लागेलच. तर जसे शॉर्टला तुम्ही प्रेम देता तसं लाँग व्हिडिओजला पण द्या, कारण बरेच आपले शॉर्ट पण छान गेलेत आणि लाँग व्हिडिओ पण बऱ्यापैकी काही काही आपले छान गेलेले आहेत. तर त्यामुळेच आपला एवढा ऑडियन्स आपल्याला जमा झालेला आहे आणि 0 ते 9,000चा टप्पा आपण पार करत आहोत. तर इथून पुढं पण आपल्याला भरपूर फॅमिली आपली जमा होईल, एकत्र येईल. तर तुमचं पण प्रेम इथून पुढं पण असंच राहू दे. क्लॅरिटी थोडेसं म्हणजे शेतात वगैरे गेले की छान होतात व्हिडिओ. खरं क्लॅरिटी कधी घरी जेव्हा आतल्या रूममध्ये वगैरे असेल तर तेव्हा थोडासा उजेडचा प्रॉब्लेम येतो, कारण आमच्यात खिडक्या वगैरे आतमध्ये काही नाही आहेत. तर त्यामुळे थोडासा उजेडचा प्रॉब्लेम येतोय. फक्त लाईटिंगच्या ह्यानं आपण जास्त हे करू शकत नाही, कॅप्चर हवं तसं हे करू शकत नाही. तर त्यामुळे थोडंसं कधी कधी ब्लर होतं किंवा कधी कधी क्लॅरिटी कमी येते. हा प्रॉब्लेम थोडासा होतो, थोडा ॲडजस्ट करा. तर पुढचा प्रश्न आहे की फक्त शेती करता की अजून काही करता? तर आम्ही जेव्हा मुंबईला होतो तर तेव्हा दोघं पण जॉब करत होतो आणि इथं आल्यापासून मिस्टर जॉब करतात. मग मला आता 2 मुली आहेत छोट्या, तर त्यांचं लक्ष द्यावं लागतं. सासू-सासरे नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर त्यामुळे मी जॉब नाही करू शकत आणि मी यूट्यूब आणि शेतीत मिस्टरांना जेवढी मदत होईल, तर घर, यूट्यूब आणि मुलींना पाहणं, शेतीतलं थोडंफार मिस्टरांना मदत करणं हे पाहते. तर त्यामुळे मला जॉब करावा असं काही आता वाटत पण नाही आहे. तर मिस्टर करतात जॉब आणि शेती पण बघतात. आम्ही घरीच बघतो. वाटेकरी वगैरे नाही आहे. तर सर्व शेती आम्ही घरीच घेतलेली आहे. जसं मिस्टरांचा जॉब कसा शिफ्टमध्ये असतो, तर जसं शिफ्ट असेल तर त्याप्रमाणे आम्ही ॲडजस्ट करतो शेतीतली कामं. पुढं मागं होतात. तर आणि मदतीला पण 1-2 घेतलेले आहेत. तर म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा फोन करून त्यांना शेतामध्ये जाऊन काय काम करायचं असेल तर ते आम्ही सांगू शकतो. म्हणजे भांगण वगैरे असेल तर, लागवड टाकायची असेल किंवा औषध मारायचं असेल तर स्वतः आम्ही असतो, कारण किती प्रमाण वगैरे सगळं आपल्याला माहीत असतं. तर त्यानुसार आपण हे करत असतो. तर ते एक आहे. आणि व्हिडिओ वेळेवर येत नाहीत. हा एक खूप म्हणजे बरेच जणी प्रश्न येतात, ताई व्हिडिओ का टाकत नाही, वेळेवर येत नाही. तर थोडंसं कसं, कधी स्कूलला सुट्टी असेल तर थोडा प्रॉब्लेम होतो आणि कधी कधी म्हणजे बाहेरची वगैरे कामं असतात. तर इथे गावाकडे कसं असतं, ह्याच्यात कार्यक्रम आहे, ह्यांच्यात हे, मग ते बाहेर जावं लागतं सतत. किंवा हळदी कुंकवाला जर जायचं असलं तर सगळं गेटअप चेंज करायचं, साडी नेसून जाऊन येऊन. परत मुली 2 वाजता येते, तर तिला खायला प्यायला घालायचं, परत झोपवायचं. झोपली नाही तर कंटिन्युअसली ती जागी असते. त्यांच्याकडे बराच वेळ मोबाईल असतो, तिच्या छोटीकडे. मोठीला मोबाईल देत नाही, छोटीला थोडा द्यावा लागतो, कारण मोठीचा अभ्यास घ्यायचा असतो. तर एडिटिंग वगैरे वेळ लागतो मग अशा गोष्टींसाठी. त्यामुळेच व्हिडिओ वेळेवर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जमत नाही. पण इथून पुढं माझा रोज व्हिडिओ एक टाकण्याचा प्रयत्न असणारच आहे. आणि आत्तापर्यंत 0 पासून 9,000 सबस्क्रायबर होण्यासाठी तुमची खूप 7 लाख मोलाची मिळालेली आहे. आणि इथून पुढं पण तुमचं प्रेम असंच राहू दे. इथून पुढे पण छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ आपले रोज नवीन विषयावर येतच राहतील आणि छान छान व्हिडिओ बनवण्याचाच प्रयत्न करत असते. तर तुमची पण साथ महत्त्वाची आहे. आणि आत्तापर्यंत जसं प्रेम देत आलेला आहात, तर इथून पुढं पण तसंच प्रेम द्या, हीच अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.